तुमची पोच पावती आलेली आहे. मागे जसं जे डॉक्युमेंट सांगितले त्यानुसार हे बनविले. हो. तिथे आले होते ना तुम्ही? हो. तुम्ही त्या कार्यालयात आले होते. तुम्हाला सांगितलं की हे सगळे डॉक्युमेंट भरून हे घेऊन या. आता तुमची पोच पावती सबमिट झालेली आहे. आता आम्ही आताच 5 मिनिटं अगोदर जे त्या तुम्ही तर होत्या नाही, तुमच्या समोरच होतं, तुमच्या समोरच घडलं सगळं. त्यांच्या अन्यासी फोन येण्यासी झालं तर त्यांनी सांगितलं की नोव्हेंबर मध्ये मीटिंग त्यांची झाली, म्हणजे तुमच्या पण त्याच मीटिंग मध्ये यायला लागेल तुमच्या. तर तुमचं जे पेन्शन आहे ते एक मोठा 2 महिने मार्च पर्यंत वगैरे, फेब्रुवारी मार्च पर्यंत क्लिअर व्हायला पाहिजे, म्हणजे मार्च पासून तुमची सुरू व्हायला पाहिजे असा एक अनुमान आहे आता त्यांच्या बोलण्यानुसार. बरोबर आहे? ते तुम्ही तुमच्याकडे ठेवणार म्हणजे? हे आता हे माझ्या रेकॉर्डला राहील. याची झेरॉक्स काढली आहे का? काढली ना याची झेरॉक्स? हा, तर हे झेरॉक्स तिकडे आहे का? हो. हा, तर हे राहू द्या तुमच्याकडे. हे तुमचं काम तर झालेलं आहे आता. हो. तुमचा एक विषय संपला. दुसरा विषय काय आहे? मी काय म्हणते दादा, ग्रामपंचायतमध्ये आम्ही फॉर्म भरला, पण यांच्याकडे सगळं डॉक्युमेंट दिली आहे. हो. आतापर्यंत आम्हाला 1 रुपये काही मिळालं नाहीये. बर, तर तो एक करून द्या. आम्ही दादा एक काम करून द्या कारण खापर खेळा तो जर थोडा केला तर बहुत तुमचा आभार झाला असता. आणि कसं मजुरीच करतात ना, हातभारच काम आहे. हे बघा, तर आता ते हे झालं तुमच्या काम. दुसऱ्या कामात सांगतो तुम्हाला, एकदा समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जावं लागेल. कुठे आहे तो ऑफिस? कुठे आहे? समाज कल्याणच्या ऑफिस म्हणजे आपलं हे दीक्षाभूमी चौक. हो. दीक्षाभूमीच्या बिलकुल त्याच रोडवरती समाज कल्याणचं ऑफिस आहे. तिथं पहिल्या माळ्यावरती तुम्ही ऍड्रेस सगळं मी पाठवून देतो वाटलं तर, किंवा तुम्ही काढून घेता. हे पुरं काढून देईन माझ्या इथले. समाज कल्याणचं ऑफिस, तिथे जायचं. तिथे जाऊन सांगायचं की मला ई रिक्षा पाहिजे आहे, मी एलिजिबल आहे. तुम्ही एलिजिबल आहात ई रिक्षा करता? बरोबर आहे. तुमचं वय किती आहे? 82 म्हणजे 43. चांगले आहे. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळ कमी आहे यांच्याकडे, म्हणजे आता 43 वर्षाचे आहे. हो, तर मी तेच सांगत आहे ना. मी तेच सांगून राहिलो की तुम्हाला तिथे जा, फॉर्म भरून घ्या. तिथे पवन सर मिळेल. आता आहे ना सुरू? आज रविवार आहे. पवन सर मिळेल, पवन अहिरकर. त्यांच्याकडे जायचं. मी चिठ्ठी लिहून देतो. त्या चिठ्ठी दाखवायची त्यांना. ते तुम्हाला मग प्रॉपर मार्गदर्शन करेल. आणि त्यांच्या जेव्हा वाटप राहील तेव्हा आपल्या इकडून जे जातात आपले कॅन्डिडेट राहतात किंवा आपले जे आहे त्यांना थोडं प्राधान्य दिलं जाते. आपण पहिले नंबर लावू. हा, तर तुमचं मेडिकल वगैरे होईल तर एवढं तुम्ही करा, तुम्हाला ई रिक्षा मिळून जाईल. पण आता तो कधी मिळेल हे सांगता येत नाही, कारण एक स्लॉट आता झाला 2 महिन्या पहिले. जेव्हा केव्हा राहील तेव्हा तुमचा नंबर लावला जाईल. दादा मी गेल्या वेळी फॉर्म भरली होती. मेडिकल पण झाला होता. मेडिकल तुमचं लवकर होईल थोडंसं. तर त्याची अपडेट घ्यायचं तिथे. आता मिळाला का नाही हे विचारायचं. कुठे? तिथेच का? तिथेच. फॉर्म भरला, मेडिकल झालं, सगळं काही झालं, मग ई रिक्षा नामंजूर होण्याचं कारण काय हे विचारायचं. कुठे कमी पडलं? नाही तर आपण प्रयत्न करून राहिलो, आपण क्रायटेरिया फिट नाही होत असं नाही झालं पाहिजे. तुम्ही मेडिकल मध्ये चुकले तुमचं, किंवा लायसन मध्ये विषय आला, किंवा तुम्ही फिजिबल नाही, कारण तुमचे हात तर बरोबर आहे, तुमचे वय पण बरोबर आहे, तुमचे टक्के बरोबर आहे, मग तुम्हाला का नाही देण्यात तर हे प्रश्न विचारायचे. ठीक आहे. म्हणजे कसं आता तो फॉर्म आम्ही आमच्याकडून जर गेला असता, आमच्याकडून 152 लोकांना मिळेल. तर तुमच्याकडून नाही होणार का दादा? आता माझ्या अगं तसं नाही, म्हणजे आमच्या रिकमेंडेशनवर गेला असता तर फॉर्म तर तिथूनच भरला जाईल, ऑनलाईन फॉर्म भरला जाईल. बरोबर आहे. तर तेवढं करून घ्या तुम्ही. मी इथं लिहून घेतो. आता 3रा विषय होता तुमच्या ग्रामपंचायतच्या. पहिले 21 विषय. ग्रामपंचायतून पैसे मिळत नाही म्हटलं ना तुम्ही. तुम्हाला यांच्या ग्राम सचिव जो आहे त्याचा नंबर द्या. माझ्याकडे सरपंचचा नंबर आहे. हा, नंबर द्या. मीनाक्षी किरण तागडे द्या. एवढं करून द्या. कसं एकट्या व्यक्तीवरती पूर्ण घर आहे, मुलं बाळ आहेत. काय नाव आहे सरपंच? मीनाक्षी किरण तागडे. मीनाक्षी किरण तागडे. किरण तागडे. तागडे. हा. कुठले सरपंच आहे? आपले खापरकाची चोली. इथं आहे का नंबर? हो, नंबर आहे तुमच्याकडे. घ्या दादा. तुम्हाला ओळखतात काय? हो हो, मला ओळखते. सांगा नंबर.
820 820 80 80 72758 72758. हॅलो, मीनाक्षी मॅडम बोलताय का? मीनाक्षी मॅडम, मी अमोल वाळके बोलत आहे. भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेशमधून मला काम आहे पूर्ण. आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये ते खापरखेड्यामधले जगदीश फुलकर म्हणून आहे, दिव्यांग आहे ते. त्यांना ग्रामपंचायत मधून जी 5% ची निधी होते वाटप, त्याचे पैसे त्यांना मिळत नाही आहे. खेडा गाव आहे मोठं, बरोबर. हो, हर वर्षी नवीन नवीन दिव्यांगाचे प्रमाणपत्र येतात. बरोबर. आपण हर वर्षी म्हणजे ज्यांना मिळालं नाही त्यांना पहिले द्यावं लागेल, बरोबर आहे का नाही? आम्हाला पण ज्यांना दिला त्यांना डबल नंतर त्यांना फेरीनं जेव्हा नवीन प्रमाणपत्र दिलं त्याची सुरुवात होत आहे आपल्या गावात जास्तीत जास्त. मीनाक्षीताई, मी तुम्हाला सांगू इच्छितो की नियम GR असा आहे, 5% आपल्या याच्यातून 5% दिव्यांगातलं हे करावं लागतं. तर आपण हर वर्षी देत आहोत. बरोबर. तर यांचं कसं मागच्या वर्षी दिलं मला, तर यावर्षी नाही दिला. तर पहिल्यांदा जे पहिली लिस्ट आहे आपल्याकडे ते पहिले खतम करावं लागेल ना. तुम्ही सांगा, बरोबर आहे की नाही? तुमचा अभ्यास थोडा कमी पडत आहे. असा विषय आहे ताई की दिव्यांग, जसं समजा उत्पन्न तुमच्या 50,000 रुपये झाला, एक्झाम्पल, आणि 5% त्याच्यातले वाटप करावं लागते. 5% त्यातले 5,000 वाटप करायचे आहे. बरोबर आहे. तर त्या 5,000मध्ये जेवढे दिव्यांग त्या वर्षात वाढले आहेत ते दिव्यांग आणि आधीचे दिव्यांग, टोटल लोकांमध्ये 3 निधी वाटावे लागेल. तसंच असते ना, 5% आपण वाटप करत असतो. नाही, पण मला हे म्हणायचं आहे की जे जुने झाले त्यांनाही द्यावं लागेल आणि नवीनलाही द्यावं लागेल, सारखे सगळ्यांना. असं नाही की मागच्या वर्षी एकाला दिले या वर्षी नाही देणार, असा निधी, असा GR नाहीये तो. 5% वाटप होईल तेच द्यावं लागेल ना, कारण आपल्या गावात हर वर्षी 25 ते 30 लोक वाढत असते. हो, बरोबर आहे ना. आपल्या गावातले नाही काही तर 3,000 लोक दिव्यांगाचे प्रमाणपत्र आहे. चिकलसेवाल्याला पण द्यावं लागते, टीव्हीवाल्याला पण द्यावं लागते. हे बघा मीनाक्षीजी, समजा या वर्षी 25 लोक वाढले आणि मागचे 100 लोक असेल आणि आपलं इन्कम झालाय 5,000 रुपये, 5%. तर मागचे 100 आणि हे 25 म्हणजे 125 लोकांमध्ये तो निधी वाटावा लागेल आपल्याला, म्हणजे ते 40 रुपये पर पर्सन येईल. हो, तर दादा पहिल्यांदा आपल्याला ज्यांना नाही दिलं त्यांना देणं महत्वाचं नाही नाही ताई, नाही, तसं नाहीये, तसा GR नाहीये. सगळ्यांना सारखे वाटावं लागेल, नवीन राहो की जुना राहो, जेवढे येईल तेवढी रक्कम सगळ्यांमध्ये सारखे वाटावं लागेल, असा GR आहे तो. ठीक आहे ना, मी विचारते. हो, हा माझा नंबर सेव्ह करून घ्या ताई. ते त्यांच्या 3-4दा माझ्याकडे फोन आले आणि ते एवढी भेटली होती, म्हटलं एकदा तुमच्याशी बोलून घेतो. ठीक आहे, मी विचारते. कारण त्याला जसं पहिल्यांदा ज्यांना नाही दिले त्यांना देणं महत्वाचं असते ना. आपण वस्तू करून घेत असतो किंवा आपण निधी देत असतो. हा, तर ते बघून घ्या. प्रत्येकाला सारखं दरवर्षी वाटावं लागते. जेवढे दिव्यांग वाटेल ना तेवढा ती राशी कमी होईल, ती रक्कम कमी होईल, पण जी रक्कम आहे ती सारखी वाटावं लागेल, असं आहे. ठीक आहे दादा. हो ताई, ठीक आहे, ठीक आहे. अरे खातात दादा, माहित आहे मला. अरे बहुत ही खूप चत्री आहे. सेटिंग हे राहते. बघा, कोणी किती चत्र राहते. नाही, पण आता आपणही गरीब आहो ना, आपल्याला पण द्यायला पाहिजे ना. सांगितलं ना, नियम सांगितलं ना. नियम सांगितला होता. आता पहिल्यांदा बोललो, दुसऱ्यांदा वेगळं बोललो, नाही, काही विषय तरी नाही. तुम्ही इतकं बोलले तरी तुमचा आभार. हे आपला नियम सांगून राहिले, पण तो नियम नाही, तिला माहित मी झाला. 2-3दा गेली आहे तिथे. एकदा फॉर्म दिली तर मला म्हटले की फॉर्म नाही दिले. मी म्हटली मी दिली आहे, एकदा बघून घ्या तुम्ही. तर नाहीच दिले. अजून मी रिटर्न गेली, अजून त्यांना दिली मी. गरीबाचं नाही खावं ना पाहिजे. तुम्हाला ऑलरेडी खूप सारा पैसा मिळतो खायला, हो की नाही? सरपंच जो आपल्या हक्काचा थोडा बहुत द्यायला माहित नाही, त्याला बनवते करून दे पण.